नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी. देवभूमी जत नामकरणाचा मार्ग मोकळा. गॅझेट नोटिफिकेशन लवकरच. पालकमंत्री चंद्रकांत दादांची माहिती. जत तालुक्याच्या विकासासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मागणी करायची आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपण ती पूर्ण करायची असा अलिखित नियमच झाला आहे. जत नगरपालिकेच्या नूतन इमारतीसह विविध विकास कामांचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हे होते. जत नगरपालिकेच्या नूतन इमारतीसह विविध विकास कामांचा प्रारंभ पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाला. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत हे होते. नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र आरळी यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. पाटील म्हणाले, जत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तातडीनं रोड मॅप तयार करावा. त्यासाठी एजन्सी नियुक्त करून प्रत्येक गावाचा विकास आराखडा तयार करावा. टप्प्याटप्प्याने गावांचा चौफेर विकास करण्यासाठी शासन पूर्ण सहकार्य करेल. मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढीसाठी ही विशेष प्रयत्नाची गरज आहे. आमदार पडळकर यांनी विरोधकांवर टीका करत, तुमच्या जन्मात जेवढा विकास झाला नाही तेवढा विकास मी करून दाखवतो. तुमची श्वेतपत्रिका काढा आणि माझ्या 1.5 वर्षातील विकास कामाची श्वेतपत्रिका पहा, असं आव्हान त्यांनी केलं.